राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय बोले भाई सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय साईनाथ बाबा की जय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या त्या वाटा मजदाव भ्यासू भटा मजदाव भ्यासू भटा मजदाव भ्यासू भटा मजदाव भ्यासू भटा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तळा आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या विनन करावा अवघेरू या विनन करावा अवघेरू या विनन करावा अवघेरू या विनन करावा अवघेरू सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सारिखे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवता नमसन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिल व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवे करता निवडलेला श्लोक सर्व ग्रंथांमध्ये
श्रेष्ठ असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील 9व्या अध्यायातील 14वा श्लोक. श्लोकाचा जर सरळ सरळ भावार्थ सांगायचा झाला तर भगवंताच्या अखंड नामाचं चिंतन, कथा कीर्तन, श्रवण व भगवंतांच्या लीलांचे अनुकरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्व कर्मरूप प्रायश्चित्ताचे व्यापार बंद पडतात आणि पडले सुद्धा आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं असतं. तो म्हणजे असा की किम निमित्त सेवा आहे हे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे, तरी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे. श्री सद्गुरू साईबाबांच्या भव्यदिव्य अशा प्रांगणामध्ये आजपासून सुरू होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होतो. हे आपले 8वे वर्ष आहे आणि 8व्या वर्षातील प्रथम दिवसाची सेवा तुम्हा सर्व गुरुजनांच्या माध्यमातून तुमच्याच आशीर्वादाने माझ्या वाटेला आली हे मी माझे परमभाग्य समजते. मी कोणी मोठी कीर्तनकार नाहीये किंवा प्रवचनकार सुद्धा नाहीये. माझं हे दुसरं तिसरंच प्रवचन आहे. मी माझ्या बोबड्या बोलांनी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जसं एखादं लहान मूल बोलायला शिकतं तेव्हा त्याच्या आईला त्याचं जसं कौतुक वाटतं किंवा एखादं लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ती आई त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकते. तसं मी तुमच्यासमोर भिंतीला धरून चालण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचंच लेकरू आहे, सांभाळून घ्या असं मी चिंतनाकडे वळते. आजचा दिवस हा पहिला दिवस आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अलिखित अशा स्वरूपाचा नियम आहे की पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन केलं गेलं पाहिजे. आणि मी आज घेतलेला श्लोक भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा आहे. भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा आहे. आज पहिला दिवस आहे आणि आज कोणाचं वर्णन करायचं आहे हो? सांगा, आज कोणाचं वर्णन करायचं आहे? सांगा. भगवंताच्या नामाचं वर्णन करायचं आहे. बरं, मग कोणत्या युगामध्ये आपल्याला देवाला लवकर व सोप्या पद्धतीने प्रसन्न करता येईल? सांगा, कोणत्या युगामध्ये? कलियुगामध्ये. तर कलियुग 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 आजचा युग हे कलियुग आहे आणि साक्षर पिढ्या युगाला विज्ञानाचं युग सुद्धा म्हणते. पण ते सुद्धा काही खोटं नाही. पण आपण जर विचार करायचा झाला तर किंवा अध्यात्म दृष्टीने पाहायचं झालं तर आजचा युग हे कलियुगच आहे. आणि या कलियुगाबद्दल ना खूप काही बोललं जातं. का? तर ह्या युगामध्ये काही माझ्या वयाची मुलं किंवा काही मोठी मुलं चुकीच्या पद्धतीने वागतात. व्यसनी, दारू पिणं, सिगरेट ओढणं, शिक्षण कमी घेणं आणि विशेष करून आई वडिलांचं न ऐकणं अशी उर्मटपणे वागणारी मुलं आपल्याला आजच्या काळामध्ये पाहायला मिळतात. ही मुलं पाहिल्यावर मला किंवा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की ही मुलं असं का वागतात? तेव्हा आम्ही काही लोकांना विचारलं. ते आम्हाला म्हणाले, अगं बाई, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये हे असंच घडत राहणार. प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस कलियुगाच्या नावानं बोट म्हणत असतो. तर मग हे कलियुग म्हणजे नेमकं काय? हा कली म्हणजे नेमकं काय हो? हे आपण पाहूया. पण माऊली तुमची क्षमा मागून सांगते, एखाद्यावर आरोप करताना किंवा आरोप करण्याच्या अगोदर आपल्याला ना त्याची संपूर्ण भूमिका माहिती करून घेतली पाहिजे. पण याचा कोणी विचार करतं का? नाही ना. आपण ना त्याची एकच बाजू धरून बसतो. पण कदाचित त्याची दुसरी बाजू चांगली असू शकते. आपण त्याच्यावर केलेला आरोप हा आपला गुन्हा सुद्धा ठरू शकतो किंवा आपला मूर्खपणा सुद्धा ठरू शकतो. म्हणून माऊली एखाद्यावर आरोप करताना किंवा आरोप करण्याच्या अगोदर ना आपल्याला त्याची संपूर्ण भूमिका माहिती करून घेतली पाहिजे. आणि या कलियुगाबद्दल सुद्धा ना असंच काही आहे. मग सर्वप्रथम हे कलियुग म्हणजे नेमकं काय ह्याची सविस्तर मीमांसा पाहू. जगद्गुरु तुकोबाराचे भाऊ काणभरा सांगतात की पहाव कलीचे महिमान असत्याशी दिसले जण, पापा देती अनुमोदन करीती हेण संतांचे. महाराज म्हणतात पहाव कलीचे महिमान काय आहे तर असत्याशी दिसले जण. लोक ना खोट्याच गोष्टीकडे जास्त वळतात. लोक ना खोट्याला जास्त साथ देतात. म्हणून
पण माऊली खरं तर कोणी विचारलं सुद्धा तयार नाही हो. अजून काय सांगतात पुढे? पहा कलीचे महिमान असत्याशी रिझले जण पापा देती अनुमोदन. माऊली ही चुकीच्या पद्धतीने वागणारी मुलं, ही मुलं काय जन्मताच पिणारी असतात का किंवा उपजताच सिगरेट ओढणारी असतात, व्यसनी असतात का? नाही. तर ह्यांना ना काही वाईट अनुभव आलेली मोठी माणसं जबाबदार आहेत. अरे घे ना थोडीशी, घे ना, मी आहे ना, घाबरतोस काय, मी देतो पैसे, घे दे तू घे. अशी वाईट प्रेरणा देणारी माणसं आपल्याला आजच्या काळामध्ये पाहायला मिळतात. किंवा भान तू भान, मी आहे ना, घाबरतोस काय, तू तुला शिव्या देतोय आणि तू ऐकून घेतोस, तू पण दे रे शिव्या, हे सुद्धा पापा देतं. किंवा आपण दिलेल्या पैशाने जर आपला मुलगा व्यसनी, दारू पिणं, सिगरेट ओढणं इत्यादी व्यसन करत असेल ना, तर ते पैसे देणारे आई वडील सुद्धा कोणत्या सत्रामध्ये मोडतात? तो पापा देती अनुमोदन. बरं, मग पुढे काय सांगतात? तो पहा कलीचे महिमान असत्याशी रिझले जण पापा देती अनुमोदन करीती हेण संतांचे. काय करतात? तर संतांच सुद्धा हेण करतात. माऊली आपल्याकडे ना काही लोक बैठकीला जातात, स्त्री, पुरुष आणि लहान मुलं सुद्धा जातात. आणि जी लोक बैठकीला जात नाहीत ना, ती लोक त्यांना म्हणतात, बघा निघाले झोका काढायला, ह्यांना तर काही कामधंदाच नाहीये असं म्हणून हिणवतात. किंवा काही माझे वारकरी असतील, काही माझे माळकरी बंधू असतील आणि ते जर वारीला निघाले ना, तर लोक म्हणतात, बघा निघाले का कुठे, ह्यांना तर काही कामधंदाच नाही हो असं म्हणून हिणवतात. आणि हाच आहे कलेचा प्रभाव. आणखी काही या कलियुगाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? जाऊ द्या, मी सांगते. तर सिद्धांतबोध नावाच्या ग्रंथामध्ये आलेली 3 प्रमाणे मी तुम्हाला सांगते. श्री गुरु आपल्या शिष्याला कलियुगाबद्दल सांगतात की अद्याप मातेला नाही कली, तो हे ज्ञान उजळी, कोरोने कर्माची होळी मोक्ष मिळतो असे. श्री गुरु सांगतात, शिष्या अजून पाहिजे तसा कलीचा प्रभाव या जगतावर पडलेला नाही आहे. आपल्याला ना हे सारं पाहायला मिळतं, पण ते फक्त 10%चाच प्रभाव आहे. अजून पाहिजे तसा कलीचा प्रभाव या जगतावर पडलेला नाही आहे. इथून पुढे येणार काळ ना अतिशय कठीण आहे. श्री गुरु सांगतात, शिष्या इथून पुढे कठीण काळ, कली वाढील प्रबळ, देवांचं सामर्थ्य जाईल, अधर्म होईल विश्वात. माऊली श्री गुरु सांगतात की इथून पुढे कठीण काळ, इथून पुढे येणार काळ ना हा अतिशय कठीण आहे. पुढे काय सांगतात? तो इथून पुढे कठीण काळ, कली वाढील प्रबळ, आणि हा कली आहे ना, कली हा अतिशय प्रबळ होणार आहे. इथून पुढे कठीण काळ, कली वाढील प्रबळ, देवांचं सामर्थ्य जाईल. आणखी काय होणार आहे? तर देवांचं सुद्धा सामर्थ्य जाणार आहे हो माऊली. बघा आपल्याकडे ना दिवसा ठेवळ्या देवांच्या अंगावरचे दागिने चोरीले जातात, दानपेट्या चोरीले जातात, मंदिरावरचे कळस चोरीले जातात, घंटा चोरीले जातात. ही कशाची लक्षणे आहे हो? देवांचं सामर्थ्य जाईल. पुढे काय सांगतात? अधर्म होईल विश्वात, अधर्म होईल. माऊली अशा काही बातम्या ऐकायला मिळतात की बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला, 4-5 वर्ष मुलीवर अत्याचार होतोय, स्त्री भ्रूण हत्या घडते. ही कशाची लक्षणं आहेत? अधर्म होईल विश्वात. आणखी काय सांगतात? अल्प आयुष्यात मरतील प्राणी, राजा पिढे प्रजे लागुनी, पीक सांडिल मेदिनी, पर्जन्य समे पडे. श्री गुरु सांगतात अल्प आयुष्यात मरतील प्राणी. मग हे प्राणी म्हणजे नेमके कोण हो? पाळीव प्राणी की जंगली प्राणी? अहो हे प्राणी म्हणजे ही मुलंच हो, हे प्राणी म्हणजे ही मुलंच हो. आता पण माऊली वास्तविक पाहायला गेले ना तर मनुष्याच्या आयुष्याप्रमाणे 100 वर्षाचं आहे. पण दुःखद घटना अशा ऐकायला मिळतात की 25, 30, 35, 40 मध्येच माणसं मरतात हो. ऐन तरुणात मुलगा मरतोय. मुंबईसारख्या शहरांमध्ये पिढी बर्बाद होते. दारू पिऊन मुलं मरतात, गुटखा खाऊन मुलं मरतात,
कोणत्या गोष्टीमधला राजा? अहो, हा राजा म्हणजे राज्यकर्तेच. आता आपल्याला पिढ्याला लागली आहे. गुंडागर्दी करणारे राज्यकर्तेच झालेले आहेत. अत्याचार करणारे राज्यकर्तेच झालेले आहेत. 100% नाही, पण 90% राजकारणी लोकच गुंडागर्दी करत आहेत. 90% राजकारणी लोकच अत्याचार करत आहेत. अचानक दर वाढवणे, अचानक भाव वाढवणे हे आपल्याला जड झाले आहेत. राजा पिढी प्रजी लागून पुढे काय सांगतात? अल्प आयुष्यात मरतील प्राणी, राजा पिढी प्रजी लागून पीक सांडले मिळते. माऊली, आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर ना? आपण सगळे शेतकरी आहोत. बरोबर. मला सांगा, आपली शेती पूर्वी जसं पीक द्यायची तसं आता देते का हो? सांगा. नाही ना. पीक कसदार राहिलेलं नाही आहे. उत्पन्न व्हायचं तेवढं राहिलेलं नाही. पीक सांडलेले मिळते. पर्जन्य समय पडेना. पर्जन्य म्हणजे पाऊस. पाऊस वेळेवर पडत नाही. कधी कधी पाऊस इतका पडतो, इतका पडतो, इतका पडतो की मुंबई भरून जाते आणि पिकं नासून जातात. आणि कधी कधी पाऊसच पडत नाही हो माऊली, पिकं करपून जातात. कुठे ओला दुष्काळ तर कुठे सुका दुष्काळ, अशी परिस्थिती आपल्याला आजच्या काळामध्ये पाहायला मिळते. अशी परिस्थिती आपल्याला आजच्या काळामध्ये पाहायला मिळते. संतांनी ना हे सर्व कलियुगाबद्दल अनुलक्षण लिहून ठेवलेले आहे. पण आपण बघायला तयार नाही, वाचायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. आणि एखादा माणूस जर चांगलं सांगत असेल ना तर आपण ते ऐकून घेत नाही, उलट त्यालाच उलटी उत्तर देतो. हाच आहे कधीचा प्रभाव. मग हा कली म्हणजे नेमकं काय हो? मी ना तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये आलेली एक कथा सांगते. परीक्षित राजा दिग्विजय प्राप्त करण्याकरिता निघाला आणि तो सरस्वती नदी तीरावर आला. त्याच्या नजरेस ना एक दृश्य पडलं. काय होतं बरं ते दृश्य? माहिती आहे का हो तुम्हाला? सांगा, माहिती आहे का हो? नाही ना, मी सांगते. ते दृश्य असं होतं की एक पायाचा बैल आणि ते एका पायाच्या बैलाला हातात काठी घेऊन 11 महाभयंकर केसाळ असा महाभयंकर माणूस हातात काठी घेऊन मारत होता. आणि हे दृश्य पाहून ना एक गाय रडत होती. काय होतं बरं ते दृश्य? माहिती आहे का हो तुम्हाला? सांगा, माहिती आहे का हो? नाही ना. ते दृश्य असं होतं की कळलं कोण होता तो बैल, कोण होती ती गाय, कोण होता तो 11 महाभयंकर केसाळ माणूस? अहो, तो बैल होता धर्मरूपी बैल. आणि धर्मरूपी बैलाचे ना 3 पाय गळून पडलेले होते. मग धर्माचे कोणते 3 पाय गळून पडले आहेत तो? आपला धर्म आहे ना 4 पद्धतींमध्ये विभागला गेला आहे. 4 युगांमध्ये विभागला गेलेला आहे. क्रमांक 1चा पाय सत्य, क्रमांक 2चा पाय तप, क्रमांक 3चा पाय पवित्रता आणि क्रमांक 4चा पाय दान म्हणजेच दया. जसे युगे परतली ना तसं धर्मरूपी बैलाचे एक पाय गळून पडले. पहिलं आलं कृतयुग. कृतयुगामध्ये सत्याला महत्व होतं. लोक सत्याशी एकनिष्ठ असायचं. जसं कृतयुग संपलं तसं धर्मरूपी बैलाचा एक पाय गळून पडला. नंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये तप प्रभावशाली होतं. तपाला जास्त महत्व होतं. जसं त्रेतायुग संपलं ना तसं धर्मरूपी बैलाचा एक पाय गळून पडला. राहिले 2 पाय. नंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये ना सुचिरभूतता होती, पवित्रता होती. जसं द्वापारयुग संपलं तसं धर्मरूपी बैलाचा एक पाय गळून पडला. आणि धर्म मात्र आता एकाच पाय शिल्लक आहे, तो म्हणजे दान म्हणजेच दया. बघा, श्रद्धा उत्पन्न झाली ना की मनुष्य परमार्थाला सहाय्य करू लागतो. बघा, काही लोक ना आज हे जे काही कार्यक्रम चालू आहेत ना ते कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये देवाबद्दल असलेली श्रद्धा आहे. श्रद्धा उत्पन्न झाली की माणूस परमात्म्याला सहाय्य करू लागतो, परमार्थाला सहाय्य करू लागतो. काही लोक इतकं भरभरून देतात, इतकं भरभरून देतात की देवासाठी काहीही करायला तयार असतात. आणि तो माणूस कोण होता बरं? कळलं की नाही अजून? नाही ना. तो माणूस होता कली. आणि ती गाय कोण होती बरं? तर ती गाय होती पृथ्वीरूपी गाय. आणि बघा, गाय रडत असते
असते पण आपल्याला तिचा आवाज ऐकू येत नाही. जेव्हा पृथ्वीपिका रडत असते ना तेव्हा सुनामी येणार असते, भूकंप होणार असतो, ज्वालामुखी होणार असते. आणि सात्विक विचारांचा तो परीक्षित राजा त्याला हे दृश्य पाहवलं नाही. त्याने शमशेर काढली, तलवार काढली, धावत गेला आणि कलीचा हात धरला. कलीला म्हणाला, कली थांब. आणि बघा कधी पण ना दृष्ट लोक सात्विक विचारांच्या माणसांना घाबरतात. कली घाबरला. कली विनवणी करतोय. राजा म्हणाला, नाही, तुला संपवूनच टाकतो. कली विनवणी करतोय. कलीने राजाच्या पायाला स्पर्श केला आणि कलीच्या अंगातले सर्व वाईट दोष राजाच्या शरीरामध्ये गेले. राजा पागळला आणि कलीचा प्रभाव बघा. मी तुम्हाला उदाहरणाने पटवून देते. आपल्याच राज्याचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हा ना बॉम्ब स्फोटात उडवून देणारे आरोपी आपल्याच राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे निर्दोष सुटतात. हाच आहे कलीचा प्रभाव. बघा राजाकडून गुन्हा घडला. का घडला? तर कलीने राजाच्या पायाने स्पर्श केला आणि राजाच्या अंगातील कलीच्या अंगातील सर्व वाईट गुण परीक्षित राजाच्या शरीरामध्ये गेले. आणि मग कली बोलला ना, राजा म्हणाला की चालतो हो माझ्या राज्यातून. कली म्हणाला, राजा ठीक आहे पण माझी राहण्याची व्यवस्था मात्र तूच करायची. राजा म्हणाला, ठीक आहे. राजाने ना कलीला राहायला 4 ठिकाणे दिली. पहिलं दिलं द्यूत म्हणजे जुगार, नंतर दिलं मदिरा म्हणजे दारू, नारी संग म्हणजे व्याभिचार आणि हिंसा म्हणजे हत्या. बघा पहिलं काय सांगितलं मी? काय सांगितलं? द्यूत म्हणजे जुगार. जुगारामुळे भांडणं होतात. बघा एखादा जुगारी व्यसनी माणूस जुगार खेळून येतो आणि तो जर जुगारामध्ये हारला ना की मग तो आपल्या घरातले सगळे पैसे दागदागिने घेऊन जातो आणि त्याच्यावर तशी वेळ आलीच तर तो आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही हो. म्हणून भांडणं होतात. नंतर काय सांगितलं? मदिरा म्हणजे दारू. दारूमुळे भांडणं होतात. बघा एखादा माणूस दारू पिऊन येतो घरात आणि तो आल्यावर आपल्या घरातल्याशी भांडतो आणि त्याला कोणी इज्जत देत नाही, मुलं पण देत नाही आणि बायको पण देत नाही. आणि मग तो आपल्या पत्नीला मारझोड करतो, मारतो आणि त्यामुळे घरात भांडणं होतात. नंतर काय सांगितलं? व्याभिचार, नारी संग. बघा आपल्या घरात आपली एवढी सुंदर पत्नी असताना सुद्धा एखादा पुरुष बाहेरच्या बाईवर वाईट नजर टाकतो आणि त्याच बाईवरून घरात भांडणं होतात. नंतर काय सांगितलं मी? हिंसा म्हणजे हत्या. बघा हातात शस्त्र घेऊन, हातात तलवार घेऊन, कोयता घेऊन, चाकू घेऊन मारणं हे सुद्धा एक हिंसाच आहे. बरोबर मला सांगा, नुसते शस्त्राने हिंसा होते का हो? नाही. त्या शस्त्रापेक्षा धारदार ना ही आपली जीभ आहे. मी तुम्हाला ना आता बोलण्याचे 3-4 प्रकार सांगते. पहिला प्रकार, माणसाने ना कधीही असत्य बोलू नये, माणसाने कधीही कठोर बोलू नये, माणसाने कधीही वर्मस्पर्श बोलू नये आणि माणसाने कधीही असंबंध बोलू नये. पहिलं काय सांगितलं तुम्हाला मी? माणसाने असत्य बोलू नये. बघा माणसाने ना कधीही खोटं बोलायचं नसतं. माझ्या सकट सगळेजण खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. नंतर काय सांगितलं? माणसाने कठोर बोलू नये. बघा एकदा काय झालं, एकदा एका पंक्तीमध्ये ना एक माणूस पाहणी करायला गेला की कोणाच्या ताटामध्ये किती अन्न शिल्लक आहे, कोणाला काय पाहिजे आहे आणि तो सगळं दमदाटी करत होता. म्हणायचा ताटात एक अन्नही शिल्लक ठेवू नका, एक शीतही शिल्लक ठेवू नका. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे तो जाऊन म्हणाला, खावा खावा, तुमच्या बापाच्या घरी सुद्धा तुम्हाला एवढं खायला मिळालं नसेल. हे झालं कठोर बोलणं. म्हणून ना माणसाने कधीही कठोर बोलू नये. नंतर काय सांगितलं? माणसाने वर्मस्पर्श बोलू नये. बघा मी तुम्हाला उदाहरणे पटवून देते की मयासुराने बनवलेल्या मयसभेमधून दुर्योधन जात होता आणि त्या नगराचं वैशिष्ट्य असं होतं की जिथे पाणी असायचं ना तिथे जमीन दिसायची आणि जिथे जमीन असायची तिथं पाणी दिसायचं. मग दुर्योधन जात असताना ना त्याला तिथं दिसलं पाणी, पण होती काय? जमीन. त्याला दिसलं पाणी पण तिथे होती जमीन. त्याने आपलं धोतर थोडंसं वरती पकडलं आणि
पाण्यात पाय टाकला. तो दबकन पडला. आणि हे दृश्य पाहिलं कोणी? माडीवरून द्रौपदीनं पाहिलं. द्रौपदी म्हणाली, आंधळ्याची पोरं आंधळीच. आणि या द्रौपदीच्या एका वाक्यावरून ना अख्खं महाभारत घडलं. हे झालं वरुणस्पर्श. पण माणसाने ना कधीही वरुणस्पर्श बोलू नये. नंतर काय सांगितलं? माणसाने असंबंध बोलू नये. बघा, एकदा काय झालं, एकदा एका वर्गात ना गणिताचे सर शिकवत होते आणि त्या सरांनी मुलांना प्रश्न केला की 1 रुपयाला 40 आंबे तर माझं वय किती? बरं मला सांगा, ह्याचा ना घ्यायचा 1 रुपयाला 40 आंबे माझं वय किती? ह्याचा काही संबंध आहे का? नाही ना. गुरुजींनी मुलांना प्रश्न केला. अख्खा वर्ग शांत झाला. पूर्ण वर्ग शांत झाला. गुरुजी बडबड करू लागले, मी तुम्हाला 1 वर्ष शिकवलं, काय फायदा झाला? असं तसं गुरुजी बडबड करू लागले. आणि लास्टच्या बेंचवर मात्र बाळू बसला होता. बाळूने हात वरती केला आणि तो बाळू होता ना, तो सरपंचाचा मुलगा होता. तो हुशारही होता आणि लबाडाही होता. गुरुजी म्हणाले, बाळू सांग, 1 रुपयाला 40 आंबे तर माझं वय किती? बाळू म्हणाला, गुरुजी 1 रुपयाला 40 आंबे तर तुमचं वय ना 42. आणि योगायोगाने गुरुजींचं वय होतं 42. गुरुजींना आनंद झाला. गुरुजींनी बाळूला आपल्यापाशी बोलवलं, त्याचं गोड कौतुक केलं, त्याला शबासकी दिली. वर्गातल्या मुलांना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितलं. आणि मग गुरुजींनी त्या बाळूला शेवटी विचारलं, बाळू तू हे उत्तर कसं काय काढलं, मला जरा सांगशील का? बाळू म्हणाला, गुरुजी तुम्हाला उत्तर मिळायची मतलब ना, मग जाऊ दे ना. गुरुजी म्हणाले, सांग रे. हे बघ, तू आता पुढच्या वर्गात जाशील आणि मग मागून जी मुलं येतील त्यांना ते सूत्र सांगायला नको का? बाळू म्हणाला, गुरुजी जाऊ दे ना. मग गुरुजीने खूपच आग्रह धरला. बाळू म्हणाला, गुरुजी तुम्ही एवढा आग्रह धरलाच आहे तर मग तुम्हाला सांगतो, माझा छोटा भाऊ आहे ना, तो ना 21 वर्षाचा आहे. तो हाफ मॅड आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहेत. 21 आणि 21 किती? सांगा 42. 21 आणि 21 42. मग बाळू म्हणाला, तो हाफ मॅट आहे, तुम्ही मोठे आहे त्याच्यापेक्षा. मग तुमचं वय 42 आणि तुम्ही फुल मॅट झाला. मग त्या गुरुजींनी त्या बाळूला इतका मारला, इतका धुतलं का त्या बाळूच्या तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही. हो, हे काय झालं? असंबंध बोलू नये. माझं नानोबऱ्या सांगतात की साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द तैसे कोलोळ अमृताचे. मी कोणत्या मुद्द्यावर होते बरं? सांगा मला, कोणत्या मुद्द्यावर होते? असंबंध बोलू. हिंसा. लक्ष देऊ नाही का? मी कोणत्या मुद्द्यावर होते? हिंसा. राजाने कलीला राहायला 6 ठिकाणं दिली. कोणत्या ठिकाणं दिली बरं? सांगा, कोणती 6 ठिकाणं दिली? कोणती? पहिलं दिलतं द्यूत म्हणजे जुगार, दुसरं दिलतं मदिरा म्हणजे दारू, तिसरं दिलतं नारीसंग म्हणजे व्याभिचार, आणि चौथं दिलतं हिंसा म्हणजे हत्या. मग राजा कली म्हणाला, राजा मला राहायला ठिकाणं दिलीच खरे रे, पण त्याच्यामधलं एक तरी चांगलं दे. पुन्हा कलीनं राजाच्या पानात स्पर्श केला. राजा पाघळला. राजाचं 5वं ठिकाण होतं वाममार्ग. वाममार्ग म्हणजे चोरीच्या पैशातून येणाऱ्या सोन्याच्या ठिकाणी जाऊन तू राहा. आणि 1 ग्रॅम सोन्यासाठी ना माणूस एकमेकांचा जीव सुद्धा घ्यायला तयार होतात. बरं, मग मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, लक्ष देऊ नाही का? महाभारतामध्ये सत्यवती नावाच्या राजाची कथा आलेली आहे. आणि पूर्वीचे राजे ना वेषांतर करून आपल्या नगराच्या बाहेर जाऊन उभे राहायचे. आपल्या राजाच्या हालामार पाहण्यासाठी उभे राहायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्य मावळतीला समय आला ना, पर सत्यवती नावाच्या राजाने वेषांतर केलं आणि नगराच्या बाहेर जाऊन उभं राहिला. आणि त्याच वेळेस एक सुंदर साडशृंगार केलेली स्त्री राजाने पाहिली. पण माऊली तुमची क्षमा मागून सांगते की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्य मावळतीला समय आला ना, महिलांनी ना वेषांतर करून म्हणजेच साडशृंगार करून ना कधीही आपल्या घराबाहेर जाऊ नये. ह्याचं कारण
म्हणणं असं आहे की संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात दिवा लागतो आणि घरातील स्त्री बाहेर गेली ना की त्या स्त्रीसोबत घरातील लक्ष्मी सुद्धा बाहेर जाते. मग त्या राजाने त्या स्त्रीला प्रश्न केला की तुझं नाव काय आहे आणि तू का नगराच्या बाहेर चालली आहेस. तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिलं, माझं नाव ना लक्ष्मी आहे, मला या राज्यात राहायचं नाही आहे. राजा म्हणाला, ठीक आहे तू जा. पुन्हा थोड्या वेळाने सुंदर असा पुरुष नगराच्या बाहेर आला. राजाने त्याला प्रश्न केला, तुझं नाव काय आहे आणि तू का नगराच्या बाहेर चालला आहेस. तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव ना दान आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मी नाही ना त्या ठिकाणी दान सुद्धा नाही आणि मी राहू सुद्धा शकणार नाही. राजा म्हणाला, ठीक आहे तू पण जा. पुन्हा थोड्या वेळाने सुंदर असा पुरुष नगराच्या बाहेर आला. राजाने त्याला प्रश्न केला, तुझं नाव काय आहे आणि तू का नगराच्या बाहेर चालला आहेस. तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव सदाचार आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मी नाही, ज्या ठिकाणी दान नाही ना त्या ठिकाणी सदाचार सुद्धा राहू शकत नाही. राजा म्हणाला, ठीक आहे तू पण जा. पुन्हा थोड्या वेळाने सुंदर असा पुरुष नगराच्या बाहेर आला. राजाने त्याला प्रश्न केला, तुझं नाव काय आहे आणि तू का नगराच्या बाहेर चालला आहेस. तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव ना यश आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मी नाही, ज्या ठिकाणी दान नाही, ज्या ठिकाणी सदाचार नाही ना त्या ठिकाणी यश सुद्धा राहू शकत नाही. राजाला दुःख झालं. राजा म्हणाला, ठीक आहे तू पण जा. आणि एका ठिकाणी असं वाचायला मिळालं होतं की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि आजकाल बऱ्याच गाड्यांवर असं लिहिलेलं असतं. पुन्हा थोड्या वेळाने सुंदर असा पुरुष नगराच्या बाहेर आला. राजाने त्याला प्रश्न केला, तुझं नाव काय आहे आणि तू का नगराच्या बाहेर चालला आहेस. तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव ना सत्य आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मी नाही, ज्या ठिकाणी दान नाही, ज्या ठिकाणी सदाचार नाही, ज्या ठिकाणी यश नाही ना त्या ठिकाणी सत्य सुद्धा राहू शकत नाही. राजाने थोडा विचार केला. राजा म्हणाला, लक्ष्मी गेली तरी चालेल, दान केलं तरी चालेल, यश केलं तरी चालेल, सदाचार केलं ना तरी चालेल, पण मी सत्याला सोडणार नाही. आणि माणसाने ना सत्याशी एकनिष्ठ असायला पाहिजे. मग राजाने खूप विनवणी केली आणि सत्याला पुन्हा आपल्या राज्यात आलं. जसं सत्य राज्यात आलं ना तसं गेलेली लक्ष्मी आली, गेलेलं दान आलं, गेलेलं सदाचार आला, गेलेलं यश आलं. म्हणून माणसाने सत्याशी एकनिष्ठ असायला पाहिजे. मग हे सत्य म्हणजे नेमकं काय हो. सत्य म्हणजे ईश्वराचं पवित्र नाम आहे. माझे तुकाराम महाराज म्हणतात की सत्य तू विठ्ठला किंवा सत्य सास खरे नाम विठोबाचे बरे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य तूच आहेस विठ्ठला. 3 वेळा सत्य म्हटलेलं आहे, म्हणजे त्रिकालबाधी सत्य आहे. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात ज्याचा अभाव कधीच सिद्ध होत नाही ना त्याचं नाव सत्य आहे. बघा, आतापर्यंत आपण कलियुगाच्या नकारात्मक भूमिका पाहून आलो, त्याचे वाईट गुण पाहून आलो. पण माझं ज्ञानोबा राय पसायदानामध्ये सांगतात की जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परी पडो मैत्र जीवांचे. फळ सांडो म्हणलेले नाही आहे, तर खळांची वाईट वृत्ती सांडतो म्हटलेले आहे. माणसं काढली आहेत पण माणसांची वाईट वृत्ती नको असे म्हणणारे माझे ज्ञानोबा राय सांगतात की कलियुग वाईट नाही आहे, त्याचे बाकीचे गुण वाईट असतात. कलियुगामध्ये मात्र ना एकच गुण चांगला आहे, तो म्हणजे कोणता. हृदय ध्यायते विष्णू त्रेताया व्यजितो मखे, द्वापारी परिचार्य नाम कलो तद्हरी कीर्तन. बघा, प्रत्येक युगाचं एक विशिष्ट विविध असं वैशिष्ट्य असतं. कोणतं. हृदय ध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये ना ध्यानाने भगवंताला प्रसन्न करून घेणं सोपं होतं. नंतर काय सांगितलं. हृदय ध्यायते विष्णू त्रेताया व्यजितो मखे. त्रेतायुगात मखे म्हणजे यज्ञाने देवाला प्रसन्न करून घेणं अतिशय सोपं होतं. नंतर काय सांगितलं मी. हृदय ध्यायते विष्णू त्रेताया व्यजितो मखे, द्वापारी परिचार्य नाम. परिचार्य म्हणजे सेवेने. द्वापार युगामध्ये ना सेवेने भगवंताला प्रसन्न करून घेणं अतिशय सोपं होतं. बरं मला सांगा,
माळ जपायला बसलो आणि बाजूच्या घरामध्ये जर लाऊड स्पीकर लागलं किंवा एखादं गाणं लागलं तर आपलं लक्ष तिकडे राहील का हो? सांगा. नाही ना, आपलं लक्ष तिकडे राहणार नाही. म्हणून ध्यानाने सुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेणं अतिशय कठीण आहे. नंतर काय सांगितलं हो? पूर्तये ध्यायते विष्णू त्रेताय विहितो मखे. मखे म्हणजे यज्ञ. आता यज्ञ म्हटलं तर हत्तीच्या सोंडेवढी भली मोठी धार आपल्याला यज्ञ कुंटात तुपासाठी यज्ञ कुंटात धार लागते तुपाची. मग आता तूप म्हटलं की चूप म्हणण्याची वेळ येते. कारण की गायच राहिलं नाही, गाय नाही तर दूध नाही, दूध जरी असलं तरी विकलं जातं, दूध नाही तर तूप नाही, तूप नाही तर यज्ञ नाही. आता बरं ठीक आहे, मग आता यज्ञ म्हटलं तर दशग्रंथी ब्राह्मण लागतात. आता दशग्रंथी ब्राह्मणही राहिले नाही आणि तर पाठ करायचं म्हटलं अहो माऊली आमच्या इथं हरिपाठ म्हणायची पंचायत. मग आता यज्ञाने सुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेणं अतिशय कठीण आहे. नंतर काय सांगितलं हो? नंतर काय सांगितलं? सेवेने भगवंताला प्रसन्न करून घेणं द्वापर युगामध्ये सोपं होतं. आता आजकाल अशा परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला की माणसाला ना स्वतःची सेवा करायला वेळ नाहीये, मग देवतर लांबच नाही. म्हणून आता सेवेने सुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेणं अतिशय कठीण आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या वाट्या झाल्याशी न कली न घडे साधन उचित विधी विधान तेही न घडे सर्वथा. किंवा समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत सांगायचं झालं तर यथा सांगते पुण्य काही घडेना, घडे पुण्य ते पुण्य गांठी पडेना. मग पुढे काय सांगितलं हो? करो तत् हरी कीर्तन. कलियुगामध्ये ना भगवंताला हरी कीर्तनाने प्रसन्न करता येतं. कलियुगा माझी करावी कीर्तन तेन नारायण देईल भेटी. समजा आपण रस्त्याने चाललो आणि देवाचं नाम आपण मुखात घेतलं ना तरी आपल्या देवाची प्राप्ती होते. मग भगवंताचं सतत नाम चिंतन ज्ञानोबराय अभंगातून करतात. सततम कीर्तयन्तो मा कीर्तन्तश्च दृढवता नमसन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. किंवा तरी कीर्तनासने नटनाचे नाशने व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामाची नाही पापाचे ऐसे केले. मग हे प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय हो? प्रायश्चित्त म्हणजे आपल्या दिनक्रमामध्ये आपण करत असलेले कर्मे आणि ते कर्म करत असताना जर आपल्या इंद्रियांकडून किंवा आपल्याकडून जर काही वाईट घडलं तर प्रायश्चित्त घेणं म्हणजे अनवाणी चालणं, अनवाणी राहणं हे प्रायश्चित्त कर्म आहे. पण नामधारकाला ना हे करण्याची काहीच गरज नसते. नामधारकाने भगवंताचं पवित्र नाम आपल्या मुखात घेतलं ना की त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची गरजच नसते. मग पुढे मग हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोणा करी. अगणित पुण्याची प्राप्ती होते. नुसती पुण्याची प्राप्ती होते का? नाही, तर नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. अनेक जन्मांची पापे जळून जातात किंवा जळतील राशी पातकांच्या अनेक पातकांच्या राशी जळून जातात. ज्ञानोबराय पसायदांमध्ये सांगतात की पळे भूत भाता भिन्नेत येते. ज्याने भगवंताचं पवित्र नाम आपल्या मुखात घेतलं किंवा ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना त्याला भूतांची बाधा कधीच होत नाही, त्याच्याजवळ भूत कधीच येत नाही. पळे भूत बाधा भिन्नेत येते. आणखी या नामाचं विस्तृतपणे वर्णन करायचं झालं तर बघा, जगातील सगळ्या माणसाने एकत्रित पाप केले ना तर ते एका नामचिंतनाने जळून जातं. किंवा जगातील वाईट वृत्तींची माणसं एकत्र आली आणि त्यांनी जर पाप केले ना तर ते एका नामचिंतनाने जळून जातं. हे काय मी सांगत नाहीये, हे आपल्या धर्मशास्त्र सांगत आहे. नामनो अस्सी यावत शक्ती पाप निरहरण घडे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. भगवंत जनक राजाला नामाचं महात्म्य सांगत असताना सांगतात की ह्या नामपाशी ना शारी मुक्ती आहे. उदाहरण पटवण्याचं झालं तर
बघा, आपल्या गावाकडे ना गवत असतात आणि 4-5 ट्रॅक्टर भरून जर ते पेंढ्या जायचं ठरवलं तर आपल्याला किती माणसं बॉक्स लागतील किंवा किती माणसं गाड्या लागतील सांगा? एकच गाडी लागेल ना, एकच गाडी लागेल. म्हणजे जगातील सगळ्या माणसांनी एकत्रित पाप केलं तर ते एक नामचिंतनाने जळून जातं. तृणाग्नी मिळे समरस झाले तेच नाम केले जपता हरी. असं हे भगवंताचं एक नाम सत्य, साच आणि खरं आणि बरं असणारे नाम आपण आयुष्यभर केलेले पाप निवृत्त करू शकतो. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढगता नमसन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्त्या उपासते. किंवा तरी कीर्तनाचे नटनाचे नाशने व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामाची नाही पापाचे. असे केले. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी मला आज पवित्र अशा ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे परमभाग्य समजते. जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, माझ्या आई वडिलांचं आहे, तुमचंच आहे. आणि जे काही वाईट आहे ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. आज माझ्या प्रवचन सेवेकरता उपस्थित असलेले मला आता सगळ्यांची नावं येत नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या चरणी